चलिए परशुराम घाटात काय माहिती हसून जागा ना वरसून जाऊ असते हसून असतो ना कैसून देतो हसून असतो हसून असतो हा एवढं हसून दिसतं गाडीचा आमचे कपडे काढ सुंदर असा वॉटरफॉल परशुराम घाटातला ह्या वॉटरफॉलचं नाव चावी घेतलास ना गाडीची गाडी चावी असा ना सुंदर अशी वाट परशुराम घाटातला धबधबा यूट्यूबवरती तर बघितलेला आम्ही बट प्रत्यक्षात बघण्याचं भाग्य लाभलं कारण गणेश चतुर्थीच्या 7 दिवसाच्या विसर्जनानंतर आम्ही निघालो मुंबईसाठी तर आम्ही वाटेत येत्या तर म्हटलं चला थांबूया वेळ पण होता दिवस पण होता उजेड होता सो आम्ही ठरवलं जायचं तर माझी बहीण आणि भाऊजी मागे आहेत आता आम्ही धबधब्याकडे जातो आहोत हायवेवरनं जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्सवरती हा सुंदर असा धबधबा आहे निसर्गरम्य वातावरण आहे जास्त पर्यटक नाही आहेत आणि इथे तुम्ही बसून वगैरे लहान मुलांना घेऊन वगैरे आंघोळ वगैरे करू शकता बघा इथे छान धबधबा आहे कोकणाचं सौंदर्य ही दुकानं पाऊस असल्यामुळे आय थिंक बंद झाली असतील नाहीतर इथे दुकानं पण लावली आहेत लोकांनी सुंदर असा धबधबा बघा पाहू शकता तुम्ही आंघोळीला पण असे छोटे छोटे जागा थोड्या इथून जाऊ इथे तुम्ही आंघोळ करू शकता बघा इथून वरती जायला अशा पायऱ्या आहेत पाय स्लिप होतात तर पण हा इथे दिसतो समोर तो हायवे त्या गाड्या दिसतात त्या हायवे आहे तिकडे आपण चाललोय आता धबधब्याच्या दिशेने बघा जास्त पण चालावं लागत नाही नाही तर काही धबधब्यांसाठी तुम्हाला खूप लांब लांबपर्यंत जंगलातून प्रवास करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याचे दर्शन होते तर आपण हा बघा हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरती आपण धबधब्यावरती पोहोचत आहोत आणि आपल्या अगोदर पण काही पर्यटक तिथे पोचलेले आहेत पाय स्लिप होत आहेत चप्पल्स त्यामुळे मे बी हो सके तो एक चांगलं चप्पल्स घालून किंवा सँडल्स शूज घालून इथे तुम्ही येत जा ओके आपण एकदम धबधब्याच्या एकदम जवळ आलो माझी बहीण भाऊजी दोघे येत आहेत सुंदर असा धबधबा पाहू शकता तुम्ही हा ब्लॉग जर आवडला तर लाईक्स आणि कमेंट्स येऊन देत कोण कोण इथे आलेत ते सर्वांनी कोण कोण इथे भेट देऊन गेले सर्वांनी
रिप्लाय करावं. सुंदर असा धबधबा. पाय स्लिप होत आहेत त्यामुळे सांभाळू. खूप स्लिप होतात पाय. पाहू शकता येऊन सावरणं पडत होतो. ओय ओय